प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, आपल्यासाठी कोण लढतंय? फार कळीचा मुद्दा आहे हो. आपल्याला डोळे असून आपण आंधळे होतोय, कान असून बहिरे होतोय. माहित आहे आपल्याला, आपल्यासाठी कोणीही लढत नाही, ना सत्ताधारी ना विरोधक. प्रकाशजी आंबेडकर नेहमी सांगतात, हे सत्ताधारी आणि विरोधक हे दोघंही म्हणजे काँग्रेस आणि त्यांची ती महाआघाडी आणि बीजेपी आणि त्यांची ती महायुती, हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. कोणी आपल्यासाठी लढत नाही, ना काँग्रेस ना भाजपा. प्रकाशजी आंबेडकर म्हणतात त्यात काहीतरी तथ्य आहे आणि सत्य आहे, तेव्हाच ते बोलतात. बांधवांनो, त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे. काल विधिमंडळात जनसुरक्षा कायदा पारित करण्यात आला. आवाजी मतदानाने एकटे आमदार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकटे आमदार निकोले नावाचे, त्यांनी फक्त विरोध दर्शवला. बाकीच्यांनी सगळ्यांनी आवाजी मतदानात हे जनसुरक्षा कायदा पारित केलं, मान्य केलं. जनसुरक्षा कायदा म्हणजे काय? सरकारच्या विरोधात बोलायचं नाही, सरकारला प्रश्न विचारायचे नाही, सरकारच्या विरोधात आवाज उठवायचा नाही. तसं केलं आतमध्ये टाकणार. हा तो कायदा. आणि हा कायद्याला विरोधी पक्षाने देखील समर्थन करावं. ठीक आहे, सत्ताधाऱ्यांचं आपण मान्य करू, सरकार आहे, सरकार सरकारच्या बाजूने बोलणार करणार. पण विरोधकांना का आम्ही तिथं पाठवलंय? मग लोकांचं लोकप्रतिनिधित्व करायला, लोकांचा आवाज बनायला आम्ही तुम्हाला तिथं पाठवलंय ना. अरे, तुम्हाला विरोध नाही करता येत, तो माहिती आहे. तुमच्यावरती ईडी लागणार, काय 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 भानगडी तुमच्या मागं लावतील, घाबरतात तुम्ही, आम्हाला माहिती आहे. धुतल्या तांदळाचे कुणी नाहीये. अरे पण निदान तिथं थातूर मातूर सभात्याग तरी करा, म्हणजे विरोध करण्याचं नाटक तरी करा. तेही तुम्ही करत नाही. थेट तुम्ही आवाजी मतदानामध्ये सामील होता. याच्यासाठी विश्वास ठेवावा कोणावर? याच्यासाठी आम्ही विरोधी पक्ष दिलेत त्या निवडून. विश्वास ठेवावा कुणावर? ना सत्ताधारी आमच्यासाठी काम करणार, ना विरोधक आमच्यासाठी बोलणार. आम्ही जायचं कुठं? आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मी नेहमी बोलतो, एकमेव आवाज आहे प्रकाशजी आंबेडकर. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर, ते कालही लढत होते, आजही लढतात आणि उद्या सुद्धा तेच लढणार. याची शाश्वती आहे, याची गॅरंटी आहे. प्रकाशजी आंबेडकरांनी या जनसुरक्षा कायद्यातील अनेक वेळेला धोके आपल्या समोर अनेकदा सांगितले. ते विरोधी पक्षांना कळलं नाही का? तरी सुद्धा विरोधी पक्ष या कायद्याला मूक संमती देतो कसं काय? याचा अर्थ विरोधक आणि सत्ताधारी हे दोघंही मिळालेले आहेत, एक आहेत, जनतेच्या विरोधातले आहेत. अर्थात हा जनसुरक्षा कायदा सरकारने जनतेच्या हिताच्या गोष्टी ठेवून पारित केल्या असल्या तर आम्हालाही आनंद झाला असता. विरोधी पक्षाने आपलं कर्तव्य पार पाडावं या भावना जर आमच्या सारख्यांनी ठेवल्या तर बिघडलं कुठं? अजूनही वेळ गेलेली नाही. विरोधी पक्षाने विरोधी पक्षाचीच भूमिका पार पाडली पाहिजे. म्हणजे नाहक कुठेही विरोध आपल्याला करणं नाही. विरोध करायचा म्हणून विरोध करूही नका. चांगली गोष्ट आहे, सरकारला पाठिंबा द्यायला पाहिजे. सरकार आपलंच आहे ना, ते थोडी पाकिस्तानमधलं थोडी, ते आपलंच सरकार आहे, आपणच निवडून दिलेलं आहे. चांगल्या गोष्टीला समर्थन ही केलं पाहिजे. परंतु म्हणून
जनतेच्या विरोधातील कोणत्या गोष्टी असतील त्यालाही आंधळेपणानं समर्थन देणं हे उद्या भविष्य काळात सगळ्यांच्या नुकसानीकरता किंवा बर्बादीकरता कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी ठरू शकतात. त्यामुळे काही गोष्टींचं तारतम्य बाळगून विरोधी पक्षाने आपली विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे, व्यवस्थित बजावली पाहिजे. एवढंच या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.